नमस्कार, मी अनुश्री. प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. इंजिनिअरिंग, मेडिकल या अभ्यासक्रमांसाठी एकच परीक्षा, जी एक समान पातळीवरची परीक्षा घ्यायची असा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2012 पासून ही परीक्षा सुरू होईल असाही निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. परंतु 2014 मध्ये ही परीक्षा घेण्यात येईल असं कपिल सिब्बल म्हणजेच आपल्या ह्याच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. परंतु नक्की ही सीईटी देशपातळीवर घेतली जावी याचा विचार सुरू आहे. तरी या बदलणाऱ्या सीईटीचं स्वरूप कशा प्रकारे असेल, विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी कशी करायची, तसंच सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना काही वेगळी तयारी करावी लागेल का, या सगळ्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत प्रश्नचिन्हामध्ये. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत वाशीच्या केबीपी कॉलेजचे उपप्राचार्य के.बी. पाटील. सर, तुमचं स्वागत आहे तुमच्या या कार्यक्रमात प्रश्नचिन्हामध्ये. तर त्यासाठी तुमच्याकडे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266843333. जसं आपण म्हटलं की 2012 मध्ये न्यायालयाने निर्णय दिलेला आहे एक समान परीक्षा घेण्याची सीईटी सगळ्या ह्याच्यावरती. तर मग त्याप्रमाणे जर काही परीक्षा आता महाराष्ट्रामध्ये पुढच्या वर्षी घेतली गेली म्हणजे या एज्युकेशन इयरला, तर साधारण त्याचं स्वरूप कसं असेल, कितपत बदललेलं असेल? नाही, निश्चितच. कारण आता जर 2012 पासून जर सुरू केली समान पातळीवरची जर परीक्षा असेल तर विद्यार्थ्यांचं बरंचसं संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे आणि एकच समान पातळीवरची जर ती परीक्षा आहे म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची तयारी ही खरं म्हटलं तर 9वी पासून होते. बरोबर. आणि आताचे जे विद्यार्थी जे आहेत की ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे या शैक्षणिक वर्षापासून 11वीची विद्यार्थ्यांच्यासाठी जे सीबीएसई बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे तो लागू केलेला आहे. बरं. आणि त्याच्यानंतर ते जाणारे विद्यार्थी जे 12वीला जातील त्यावेळेला ठीक होतं. पण आता जर या विद्यार्थ्यांचं जे आहे की ज्या विद्यार्थ्यांचा बेसिकच आपल्या नवीन प्रमाणे झालेलं नाहीये, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या पुढे फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. नक्कीच. आपण जर का आता बघितलं की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा जर का आपण विचार केला तर त्यांचा महाराष्ट्र बोर्डाची जी मुलं आहेत त्यांचा या परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन जर असेल तर थोडंसं त्यांच्यासाठी नवीन असणार आहे. तर मग त्यांनी कशा प्रकारे तयारी आधीपासून करायला पाहिजे जर 2012चं आपण म्हटलं तर? त्यांनी आता जास्तीत जास्त सीबीएसई बोर्डाचा अभ्यास जो आहे तो अंगीकृत केला पाहिजे. आणि निश्चितच हा स्तुत्य उपक्रम आहे. कारण यामधून विद्यार्थ्यांची जी बौद्धिक पातळी आहे किंवा त्यांच्याकडे जे असणारे ज्या ॲबिलिटीज आहेत त्या ॲबिलिटीजची वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवातीपासूनच तो प्रयत्न त्यांनी करणं आवश्यक आहे आणि ते करतात. जसं आपण मगाशी म्हटलं की 2012 मध्ये न्यायालयाने निर्णय दिला त्याप्रमाणे करायचं आहे. परंतु मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडनं असं सांगितलं आलं की 2014 पासून आपण हे अंमलात आणायचं आहे. तर मग साधारण हा जो डिफरन्स आहे त्याच्यामध्ये 2012 मध्ये आपल्याकडे परीक्षा सुरू होणार आहे. तर मग नक्की ऍक्च्युली म्हणजे जो गोंधळाचं वातावरण आहे ते ह्याच्यामुळेच आहे. तर मग त्या दृष्टिकोनातून कसं काय? आता तोच प्रश्न आहे. कारण हा शासकीय पातळीवरचा निर्णय आहे. खरंय. कारण या बाबतीमध्ये 2014ला या परीक्षा एकच समान अभ्यासक्रमावरती घेण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. बरोबर. परंतु त्या बाबतीत अचानक आता त्या ठिकाणी सांगितलं गेलं की 2012 पासून न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे त्या ठिकाणी सीईटीची परीक्षा होणं आवश्यक आहे. त्यामध्ये हैदराबाद असेल, आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल या राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली की 2014 पासून यामध्ये आम्हाला सूट मिळावी आणि ती त्यांना देण्यात आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे अद्याप आपल्या राज्यांनी त्या प्रकारची मागणी केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या बाबतीत दाद मागितली नाही. आणि जर ती मागितली असेल तर कदाचित त्या विद्यार्थ्यांना आपल्या 2012 पासून देण्याच्या ऐवजी एकच समान अभ्यासक्रमावरती असणारी जी परीक्षा आहे ती देण्यापासून सूट मिळेल. आणि जर 2012 पासून जर घ्यायचंच ठरलं तर त्याचा फायदा आपल्या या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मिळणार नाही. बरोबर. 2014 मध्ये जर का करायची असेल, होणार असेल सुरू, तर कदाचित निश्चितच चांगल्याच प्रकारचे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट मिळणार आहे आणि त्याची तयारी चांगल्या पद्धतीने होऊ शकते. बरोबर आहे. परंतु सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित ही जी परीक्षा घ्यायचं त्यांनी डिसिजन घेतलेलं आहे ते साधारण कितपत योग्य आहे? म्हणजे कशा दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे? समान विद्यार्थ्यांना समान संधी मिळणं आवश्यक आहे. आज आपण पाहतो की त्यांची बौद्धिकता आणि त्यांचा अभ्यासक्रम यामध्ये कितपत उपयुक्त पडतं त्या ठिकाणचा जो अभ्यासक्रम जो आहे. कारण आताच्या ज्या पद्धतीच्या परीक्षा सुरू होत आहेत त्यामध्ये सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे या विद्यार्थ्यांना प्रकल्प द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर त्यांचे म्हणजे जे एक्झाम जे वेगवेगळ्या पद्धतीच्या घेतल्या जातात
की त्यांची जी टेस्ट आहे त्या टेस्टमध्ये सुद्धा त्यांना त्या ठिकाणी किंवा ट्युटोरियल्स आहेत, प्रात्यक्षिक आहेत, याच्यामधून त्यांना व्यक्तिगत पातळीवरती भरपूर अशा पद्धतीचं एक संधी मिळते. नाही, पण जर का आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या जे महाराष्ट्र बोर्डाचे जे विद्यार्थी आत्ता जे तयारी करतायत तर त्यांना जर का आता 2014 पासून आपण गृहीत धरूया की 2014 पासून जर का त्यांना द्यायची हे असेल तर त्यांनी आत्तापासून मग साधारण कशा प्रकारे तयारी करायला पाहिजे, कारण परीक्षा स्वरूप जे आहे ते बदलणार आहे असं आपण जर का म्हणतोय तर ते साधारण कुठच्या पद्धतीने बदलेल, फक्त अभ्यासक्रम याच लेवलवर बदलेल की त्याचा अख्खा जो पॅटर्न आहे, परीक्षेचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये चेंजेस होणं अपेक्षित आहे? अपेक्षित तर त्या ठिकाणी आहेत की बोर्डात म्हणजे एक समान अभ्यासक्रम जर धरला आपण तर सीबीएसई बोर्डाच्या याच्याप्रमाणेच अभ्यासक्रम असणार आहे. अच्छा. आणि आपल्याकडचा जो अभ्यासक्रम आहे तो 12वीचे आता सध्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते नाहीच आहे ना, तो अभ्यासक्रम नाही. दोन्हीची तयारी करणं गरजेचं आहे. आपला पहिला फोन आलेला आहे, संजय आपल्यासोबत अहमदनगरवरनं. बोला संजय, तुमचा प्रश्न विचारा. बोला संजय. मॅडम, मला असं म्हणायचं आहे की आता ही सीएससीची सेंट्रलाइज एक्झाम होते आपली, तर याच्यामध्ये आपण आता युनिव्हर्सिटी असताना युनिव्हर्सिटी सिलेक्शन करतो लोकलच्या, आता सेंट्रलाइज झाल्यानंतर कशा पद्धतीने आजच्या मुलांचं सिलेक्शन होतंय? त्यांचंही तेच म्हणणं आहे की युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स असतात किंवा म्हणजे आता युनिव्हर्सिटी म्हणण्यापेक्षा कॉलेजच्या ज्युनियर कॉलेजच्या लेवलवरती आता एक्झाम असतात, मग त्या दृष्टिकोनातून जर का अशी अभ्यासक्रम बदललेल्या याच्यावरती जर का परीक्षा द्यायची तर मुलांनी साधारण कशा प्रकारची तयारी करायला पाहिजे, हा त्यांचा साधारण प्रश्न आहे. हा, म्हणजे आपण त्यांना या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो की साधारण कॉलेजच्या लेवलवरती जर का त्यांना ज्युनियर कॉलेजच्या लेवलवरती 11वीतल्या परीक्षा ज्या असतात त्या कॉलेजच्या लेवलवरती घेण्यात येतात आणि त्याच्यानंतर 12वी नंतर अशी एक समान परीक्षा द्यायची आहे, तर मग त्याच्या दृष्टिकोनातून त्यांना अभ्यासक्रम तयारी करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याशी बोलूया. त्यांना आपण नक्कीच मार्गदर्शन करणार आहोत. प्रश्नचिन्हामध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सीईटी परीक्षेचं बदलतं स्वरूप याविषयी आपण आज बोलतोय. तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा नंबर आहे 02266843333. सो ब्रेकवर जाण्यापूर्वी त्यांचा प्रश्न आला होता. त्यांनी असं विचारलं होतं की कशा प्रकारे तयारी करता येईल, तर त्यांना साधारण कशा प्रकारे मार्गदर्शन करा? सर्वसाधारणतः विद्यार्थ्यांनी एमसीक्यू चे जे प्रश्न जे आहेत त्याची जास्तीत जास्त तयारी करणं आवश्यक आहे. आणि त्या बाबतीमध्ये जे इतर जे मासिकांमधून जी माहिती वगैरे मिळते ती नीतिनियमाने जर वाचन केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. बरं, साधारण ही जर का अशा प्रकारची समान पातळीवरची परीक्षा घेण्यात आली तर मग त्याच्यानंतर जी प्रवेश प्रक्रिया जी आहे, इंजिनिअरिंग म्हणा किंवा मेडिकल म्हणा, तर मग त्याच्या दृष्टिकोन त्या ह्यांनी काही फायदा होण्यासारखा आहे का, किंवा त्या प्रवेश प्रक्रियेला कशा प्रकारे याचा फायदा होऊ शकतो? नाही, निश्चितच त्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. परंतु इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल त्यामध्ये मेडिकलच्या संदर्भामध्ये या विद्यार्थ्यांना जितका फायदा होऊ शकतो तितका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये विशेष फायदा जाणवत नाही. कारण आज आपण आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या ज्या इंजिनिअरिंगच्या जागा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये 56% जागा भरल्या गेलेल्या आहेत. आणि त्यानंतर सुद्धा जी अद्यावत त्यांची जी मार्कांची जी मर्यादा असते ती मर्यादा सुद्धा कमी करावी लागली. अच्छा. आणि त्यानंतर सुद्धा 40,000 जागा जवळजवळ शिल्लक आहे. त्याच्यामुळे माझ्या समोर तर हे एक वाटतं की त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं खरोखर योग्यतेचं आहे का. अच्छा. ही जी परीक्षा आहे ती इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी एकाच लेवलवरती असणार आहे की कशा प्रकारे याच्यामध्ये? एकाच लेवलवरती असणार आहे. अच्छा. आपण पुढचा फोन घेऊया. सध्या आपल्यासोबत मुंबईवरनं शेखर आहेत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी शेखर छत्रे बोलतोय, बाळाचं स्टुडंट. तर मला असं विचारायचं आहे की 12वी नंतर ही जी सीईटीची परीक्षा आपण म्हणजे ठेवलेली आहे ती खरं तर 12वीची परीक्षा कंडक्ट करणारं बोर्ड आणि युनिव्हर्सिटी यांच्यावर तसं म्हणलं तर ती अन्यायकारकच होईल. कारण समान लेवलला ती परीक्षा होत नाही. सीबीएसईच्या रिझल्ट अभ्यासक्रमाप्रमाणे ती परीक्षा घेतली जाते, तर त्यासाठी कुठेतरी कॉमन सगळ्यांमध्ये यायला पाहिजे आणि ते यासाठी फार कमी वेळ मिळतोय. तर ते तो आपले जे प्रत्येक राज्यातले जे आहेत 12वी झालेले विद्यार्थी त्यांच्यासाठी त्या तयारीसाठी खरं म्हटलं तर युनिव्हर्सिटीने किंवा प्रायव्हेट कोचिंग मधून त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर ते साधारण जरा तरी त्या लेवलला येतील या संदर्भात काही प्रयत्न केले जात आहेत का?
हो, बरोबर आहे. या बाबतीमध्ये अद्याप प्रयत्न चालूच आहेत. कारण संबंधित विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्या बाबतीमध्ये तयारी करायला मिळावी आणि त्या विद्यार्थ्यांना त्या बाबतीमध्ये यश मिळालं पाहिजे त्यांना खरं म्हटलं तर. त्या दृष्टिकोनातून साधारण प्रयत्न चालू आहेत आपण असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. पुढच्या वर्षी जर असं 2012 मध्ये ही प्रवेश ही सुरू झाली, जर का ही परीक्षा सुरू झाली असं आपण गृहीत धरलं, तर साधारण त्याचे जे आपण जर म्हटलं त्याप्रमाणे परीक्षेच्या पॅटर्न मध्ये चेंजेस असणार आहेत, परंतु रिझल्टच्या दृष्टिकोनातून जर का आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये फरक पडेल असं वाटतंय का? कारण त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन महाराष्ट्र बोर्ड असो किंवा सीबीएसई बोर्ड सगळेच एकाच लेवलवरती येऊन परीक्षा देत आहेत, तर मग त्याच्या रिझल्ट्समध्ये साधारण किती प्रकारे कशा प्रकारे फरक पडू शकतो? फरक निश्चितच पडणारच आहे. कारण ज्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून अभ्यास केलेला आहे आणि आता नव्याने डायरेक्टली त्या परीक्षेला सामोरे जाणारे विद्यार्थी जे आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी सुद्धा संभ्रमित अवस्थेमध्ये आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे जे आहेत ते सुद्धा संभ्रमित अवस्थेत आहेत. आणि त्यामुळे की नेमकं परीक्षेचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यासाठी कालावधी हा जो आहे तो कालावधी कमी पडणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून ज्या ठिकाणचं ज्या पद्धतीचं मार्गदर्शन करणं आवश्यक आहे त्या पद्धतीचा पॅटर्न त्यांच्या पुढे चांगल्या पद्धतीने घटवला पाहिजे आणि त्याच पद्धतीने मार्गदर्शन आमच्या सहकारी मित्रांना सुद्धा मिळणं आवश्यक आहे. बरोबर आहे. कोचिंग क्लासेसच्या संदर्भामध्ये आता मध्यंतरी विचारलं गेलेलं आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा नेमकं काय आहे आणि नेमकं परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे हे आवश्यक आहे. नक्कीच. जसं तुम्ही आता म्हणालात की तुमच्या सहकारी मित्रांना पण त्याचं हे मिळालं पाहिजे, तर साधारण मुलांची तयारी जसं तुम्ही म्हटलात की त्यांना म्हणजे परिश्रमच घ्यायला लागणार आहेत, एमसीक्यू क्वेश्चन्स असो किंवा कुठले बुक्स रिफर करायला लागणार असो, पण मग जे शिकवणारे प्राचार्य आहेत त्यांना साधारण मग त्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे आता तयार करायला हवी? कारण एक बघितलं तर वेळ कमी आहे आणि मुलांवरती येणारं जे जबाबदारी किंवा दडपण आहे ते जरा जास्त असणार आहे. अभ्यासक्रमाचं जे आहे ते त्या पद्धतीने, कारण 11वीचं सिलेबस आणि 12वीचं सिलेबस असं दोन्ही मिळून असतं, कारण संपूर्ण परीक्षा ही 12वीच्या पॅटर्नवरतीच असते आणि त्याच्यामुळे निम्मी अधिक जरी तयारी 11वीमध्ये थोडीफार झालेली असली तरी 12वीमध्ये पूर्णपणे त्याचं रिव्हिजन होत असते. आणि त्यासाठी विविध प्रकारचे जे रेफरन्स बुक्स जे आहेत, जसं आता आम्ही आमचे सहकारी सगळे त्याचे फॉलोअप करत आहेत की त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पॅटर्न प्रमाणे ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवून घेणं किंवा त्या पद्धतीने फॉलोअप करणं. आणि आता नवीन पद्धतीने सुरू करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये थोडेसे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मेहनत करावी लागणार आहे. बरोबर. हा भाग झाला विद्यार्थ्यांचा. मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी साधारण आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एकच ह्याच्यावरती देश पातळीवरती सगळ्या एकच परीक्षा घेण्यात यावी असं एक हे येत आहे. अगदी IIT परीक्षाही त्याच्यामध्येच म्हणजे त्यांच्याही त्याच लेवलवरती घेण्यात याव्यात असं हे चाललेलं आहे. तर मग ते साधारण कितपत योग्य आहे? कारण आता जर का बघितलं गेलं तर IIT असो किंवा AIEEE असो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात, मुलं प्रत्येकासाठी वेगवेगळं प्रिपेअर करत असतात. मग साधारण मुलांच्या दृष्टिकोनातनं हे कितपत फायदेशीर ठरेल किंवा कितपत योग्य आहे? नाही, आता समानीकरणाचा जर विचार आपण केला आणि त्या विद्यार्थ्यांना जर सर्वांना समान संधी द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्या गुणवत्तेनुसार त्या ठिकाणी एकच परीक्षा ठेवली तर काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु त्यासाठी जे फॉलोअप करण्यासाठी जे आपल्याला कालावधी जो आहे तर आता 2012 पासून जर आपण लगेच सुरू केले तर या विद्यार्थ्यांचा की ज्यांचा अभ्यासक्रम जो वेगळाच आहे, ज्या वेगळ्याच पॅटर्न प्रमाणे ते अभ्यास करतायत, त्याच्यामुळे आणखीन 1-2 वर्षानंतर किंवा परीक्षा जर आपण नंतर सुरू केली तर निश्चितच ह्या विद्यार्थ्यांचा पाया जो आहे तो पाया भक्कम होईल आणि त्या विद्यार्थ्यांना इतरांच्या तुलनेने सुद्धा चांगले गुण पडू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या प्रकारची संधी मिळणं शक्य आहे. अभ्यासक्रम जो आहे तो नवीन अभ्यासक्रम म्हणजे त्याच्यासाठी काही महाराष्ट्रातील विद्यार्थी घाबरणारे नाहीयेत. नक्कीच. पण त्यांच्यासाठी कालावधी जो आहे तो कालावधी मात्र निश्चित केला पाहिजे. बरोबर. आणि त्या प्रमाणामध्ये सर्वांना संधी मिळालीच पाहिजे. नक्कीच. आपण बोलूया या विषयावरती. आपल्याला पुढचा फोन घ्यायचा आहे. आपल्या सोबत कोल्हापूरवरनं दादासाहेब आहेत सध्या. बोला, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, आता मुलाने अभ्यास केलेला आहे तो 12वीचा की नाही, सायन्स साईडचा सीबीएसई पॅटर्नचा केलेला नाही आणि नॉर्मल आपला रेग्युलर टर्मचा अभ्यास केला की नाही. आता अचानकपणे 2012च्या मार्च परीक्षेत म्हणजे फेब्रुवारीमध्ये परीक्षेत त्यांनी अभ्यास कसा काय आता इथून पुढे कसा मॅनेज करायचा?
बरोबर, तुमचा प्रश्न लक्षात आलाय. साधारण बऱ्याच पालकांचा हाच प्रश्न आहे की आता आपण जसं मगासपासून म्हणतोय की एवढा कमी वेळ आहे, मुलांनी जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यासक्रम वेगळ्या याच्यावर आधारित आहे, परीक्षा वेगळ्या याच्यावर आहे, तर मग साधारण आता एवढ्याशा कमी वेळात साधारण आपण म्हणूया 4 महिन्याचा आपल्याकडे वेळ आहे, तर त्याच्यात मग कशा प्रकारे मुलांनी अभ्यास करायला पाहिजे? महाराष्ट्रापुढे अनेक समस्या होत्या आणि त्या समस्याचं निराकरण करण्यामध्ये आपलं सरकार कधी कमी पडलेलं नाही. आणि निश्चितच ही समस्या जी आहे ती समस्या सर्वांची आहे आणि निश्चितच या बाबतीमध्ये सरकार विधायक अशा प्रकारचा निर्णय घेईल आणि त्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न करेल असं मला एक वाटतं. नाही, बरोबर, ही शासनाची बाजू झाली. म्हणजे त्यांच्याकडनं नक्कीच आपण काहीतरी अपेक्षा करू शकतो की काहीतरी निर्णय घेतला जाईल. जसं तुम्ही म्हणाला मगाशी की इतर राज्यांनी याच्यामधनं एक्झाम त्यांना मिळालेला आहे, त्यामुळे त्यांना आता ही परीक्षा घेणं गरजेचं नाही. पण आता जर का बघितलं गेलं तर वस्तुस्थिती ही आहे की 2012 मध्ये या मुलांना जे अपेअर आहेत आता झालेले त्यांना ही परीक्षा द्यायला लागेल. तर मग साधारण त्यांनी कशा प्रकारे मग आता थोडंसं भर दिलं पाहिजे अभ्यासावर? तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहे त्याच्यावरती विशेष भर दिलाच पाहिजे, कारण संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम त्याच धर्तीवरती प्रश्नपत्रिकांचं स्वरूप जे आहे ते स्वरूप सुद्धा त्याच प्रकारचं आहे. त्यामुळे त्या बाबतीमधील विद्यार्थ्यांनी आताच म्हणजे सीबीएसईचा जो अभ्यासक्रम आणि आता सुरू असलेला आपला शासनाचा जो अभ्यासक्रम आहे त्याची दोन्हींची सांगड घालणं गरजेचं आहे. कारण जर मर्यादित कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जर परीक्षा देणंच गरजेचं आहे म्हटल्यानंतर नाही तर मग अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्याच्यासाठी सामोरं जाणं गरजेचं आहे. एक तर त्यांनी त्या प्रकारची तयारी ठेवणं, नाहीतर शासनाने, कारण शासनाने निर्णय त्या पद्धतीने जर घेतला तर निश्चितच त्यामध्ये अद्याप ही सूट मिळू शकते. आणि मला असं वाटतं की या बाबतीमध्ये कोणीही कमी पडणार नाही. साधारण ही परीक्षा दिल्यानंतर मग ज्या जागा असतील म्हणजे इंजिनिअरिंगच्या असो किंवा मेडिकलच्या असो त्यांची जी अलॉटमेंट असेल ती मग कशा प्रकारे म्हणजे ती सेंट्रलाइज्ड कम्प्लिटली अख्ख्या ह्याच्यावरती होईल, म्हणजे ती प्रोसेस साधारण कशा प्रकारे असेल? कारण आता जर का आपण बघितलं तर ते प्रत्येक स्टेट वाईज केलं जातं. ऍडमिशन जरी सेंट्रलाइज असल्या तरी स्टेट वाईज होतात. पण जर का एका देशाच्या लेवलवरती जर का नॅशनल ह्याच्या लेवलवरती आपण जर काही एक्झाम घेतोय तर मग याची पुढची प्रवेश प्रक्रिया साधारण कशा प्रकारे असेल? मुळात आता 2012 पासून एक सामायिक परीक्षा घ्यायची हेच निश्चित झालेला जरी असलं तरी या बाबतीमध्ये शिक्कामोर्तब अद्याप झालेलं नाहीये. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे ते सुद्धा पुढचाच भाग आहे. बरं, साधारण त्याच्यावरती आपण आता न बोललेलं अधिक चांगलं होईल. नक्कीच नक्कीच. आपण पुढचा फोन घेऊया. सध्या नाशिकवरनं सुरेश आहेत आपल्यासोबत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग तुमचा प्रश्न विचारा. बोला सुरेश. हॅलो सर, माझा असाच प्रश्न आहे की मी सध्या 12वीला आहे, बोर्डाची स्पेशल आहे आणि कशा पद्धतीने सीईटी साठी तयारी करायला हवी? नक्कीच त्यांचाही तोच प्रश्न आहे. साधारण सीईटीचा तयारी कशा प्रकारे करावी विद्यार्थी आहेत? तयारी आपण नेहमी ज्या पद्धतीने करत आहोत त्या पद्धतीने आता नवीन अभ्यासक्रम जो आहे आणि या नवीन अभ्यासक्रमामध्ये जास्तीत जास्त मल्टिपल चॉईस क्वेश्चनला फार महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळे आपला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचे जास्तीत जास्त रेफरन्सची बुक्स आपण वाचावीत आणि त्या बाबतीमध्ये आपण अधिक सराव केला पाहिजे की जेणेकरून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप विचारात घेऊन, कारण जे आता जर आपण तसं पाहिलं तर जी सीबीएसई बोर्डाची जी परीक्षा आहे की ज्या पद्धतीने जे मार्क्स अलॉट केले जाणार आहेत तर त्या पद्धतीने आपण प्रश्नांचं स्वरूप, प्रश्नांची तयारी करावी. नक्कीच. साधारण विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे अभ्यास करायचा याचं मार्गदर्शन आपण याद्वारे करतोय. सीईटीच्या परीक्षेचा अभ्यासक्रम किंवा सीईटीच्या परीक्षेचं जो स्वरूप आहे ते बदलतंय याविषयी आपण आज बोलतोय. पण प्रश्नचिन्हामध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सीईटी परीक्षेचं बदलतं स्वरूप याविषयी आपण आज जाणून घेतोय प्रश्नचिन्हामध्ये. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा नंबर आहे 0226684333. सर, आपण मगाशी याप्रमाणे म्हटलं की पूर्ण सगळ्याची एकच एक्झाम असेल, अगदी मग ते IIT असो किंवा कुठचेही, तर मग त्यांच्या ज्या एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये बऱ्याच वेळा निगेटिव्ह मार्किंग ची जी प्रथा असते ती पण असते. परंतु सीईटीमध्ये अशा प्रकारे अजूनपर्यंत निगेटिव्ह मार्किंगची हे नाहीये. तर मग आता जर का अशी परीक्षा एकच घ्यायची जर का हे झाली तर मग त्यामध्ये आणि याच्यामध्ये कशा प्रकारचा डिफरन्स असेल किंवा याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुरू करण्यात येईल का?
आपल्याकडे जर आता तसं पाहिलं तर निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम नाही आहे. म्हणजे स्पेशली आपल्या ज्या ह्या सीईटीच्या परीक्षेसाठी म्हणजे मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंगच्यासाठी असेल. परंतु आता जर समान अभ्यासक्रमावरती समान प्रश्नपत्रिका जर काढायचं म्हटल्यानंतर जे स्टेट लेवलला जे चाललेलं आहे त्याचं स्वरूपच बदलून जाणार आहे. कारण टोटल नॅशनल लेवलला आज त्या ठिकाणच्या परीक्षा ज्या घेतल्या जातात AIEEE सारख्या परीक्षा, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे आणि तीच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या वेळेला फॉलोअप होणार आहे. आणि ती जर फॉलोअप झाली तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना की जे आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी नवीन अभ्यासक्रमाची जोपर्यंत त्यांची चांगली बेसिक तयारी होत नाही तोपर्यंत स्पर्धेमध्ये ते थोडे कुठेतरी जरा थोडंसं मानसिक दृष्टिकोनातून जरा थोडेसे कचरे जातील असं वाटतंय. कारण प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाला मार्किंग त्या पद्धतीची असते. निगेटिव्ह मार्किंग मध्ये जे बरोबर आलेले आहेत तेवढेच त्या ठिकाणी धरले जात नाहीत, तर निगेटिव्ह मधून त्या ठिकाणचं एक प्रश्न जरी चुकला तरी दुसरं बरोबर आलेलं सुद्धा मार्किंग कट होते त्याच्यामध्ये. त्या दृष्टिकोनातनं तयारी या विद्यार्थ्यांना जरा जास्त करायला लागेल हे निश्चित आहे. नक्कीच आपण याविषयी बोलूया. आपल्याला पुढचा फोन घेऊया. आपण मुंबईवरनं दर्शन आहेत आपल्यासोबत सध्या. बोला दर्शन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्ते मॅम. नमस्ते सर. माझा प्रश्न असा आहे की आपण जी सीईटीची परीक्षेची तयारी करतोय तर त्या परीक्षेच्या तयारीसाठी कोणत्या बुक्स म्हणजे आपल्याला चांगल्या ज्याच्यातून अभ्यास करता येईल आणि ज्याच्यात सिनॉप्सिस ते सगळं चांगलं असेल, खास करून फिजिक्स आणि मॅथ्स साठी कोणत्या बुक्स आपण रेफर म्हणजे करायला आम्हाला तर चांगलं आहे? बरोबर. हा दर्शन जे आपण आता सध्या जे काही अभ्यास करतोय त्या बेसवरतीच अभ्यास अधिक पद्धतीने त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून करावं. कारण त्यासाठी असणारे जे रेफरन्स बुक्स जे आहेत ते रेफरन्स बुक्स जेवढे तुम्ही फॉलोअप करणार आहात तेवढ्या त्या ठिकाणी त्यांची एकत्रित यादी दिलेली आहे. आणि त्या पद्धतीने 11वी आणि 12वीचे जे अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमावरतीच आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं. जसं तुम्ही आता म्हटलं की 12वीच्या अभ्यासक्रमावरतीच आपण लक्ष केंद्रित करू. पण जर सीबीएसई पॅटर्नवरती जर का एक्झाम असणार आहे तर साधारण मग त्या मुलांसाठी जर का तयारी करायची तर आधीपासून सीबीएसई पॅटर्न त्यांना अभ्यासक्रम करणं गरजेचं आहे. तो साधारण त्यांनी कधीपासून करणं अपेक्षित आहे? आता तेच तर मोठा प्रश्न आहे. कारण 11वीच्या विद्यार्थ्यांचा जो अभ्यासक्रम आता जे या वर्षापासून आपण सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 80% फक्त त्या ठिकाणी सीबीएसईचा अभ्यासक्रम आहे. आणि पूर्वीचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाने प्रेरित होऊन असणारे विद्यार्थी आज जे 12वीला आहेत की जे आता 2012च्या परीक्षेला त्या ठिकाणी सामोरे जाणारे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचा तर त्या ठिकाणी बोर्डाचा संबंधच नाहीये. त्यांचा जो अभ्यासक्रम जो आहे तो जुनाच अभ्यासक्रम आहे आणि त्याच अभ्यासक्रमावरती त्यांनी तयारी करणं आवश्यक आहे. आपण जर का इंजिनिअरिंगचं पाहिलं तर गेल्या 2 वर्षामध्ये इंजिनिअरिंगच्या जागा शिल्लक राहत आहेत असं हे आहे. सीईटी देतात मुलं एवढं म्हणजे प्रत्येक एक मार्कासाठी इथे कॉम्पिटिशन दिसते, परंतु प्रवेश प्रक्रियेनंतर असं बघण्यात येतं की जागा शिल्लक राहिलेल्या इंजिनिअरिंगच्या. तर मग अशा वेळेला इंजिनिअरिंगची सीईटी घ्यावी की न घ्यावी हाच प्रश्न एक उद्भवताना दिसतोय, त्याबद्दल काय सांगा? आता हा प्रश्न तसं पाहिलं तर म्हणजे सकृत दर्शनी बरोबरच आहे. कारण आज जर जागा त्या ठिकाणी 40,000पर्यंत जागा जर शिल्लक राहत म्हणजे 40% जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि इतकंच नव्हे तर त्यानंतर पुन्हा जे बेसिक जे पर्सेंटेज होते विद्यार्थ्यांचं तेवढं सुद्धा नंतर 5% कमी करावं लागलं. पुन्हा नंतर त्यांना प्रवेश द्यावे लागले. आणि या सीईटी मध्ये की ज्या विद्यार्थ्यांची टक्केवारी बाकीचे 12वीच्या परीक्षेचे घेतलेच जात नाहीये, फक्त सीईटीचेच एक्झामचे जे मार्क्स आहेत तेच त्या ठिकाणी विचारात घेतले जातात की ज्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट सर्वांना त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो जर टक्केवारी दिली तर. आज जो मेडिकलचा प्रश्न आहे तो प्रश्न जितका गंभीर आहे त्याच्यापेक्षा या सीईटी कडे जर पाहिलं आपण की इंजिनिअरिंगचे जर जागाच रिक्त राहत असतील तर सीईटी घेण्याचं काय कारण, प्रयोजन काय म्हणजे एकंदरीत? बरोबर. पण असं जर का बघितलं आपण की म्हणजे एकंदर आता बघितलं तर की सीईटीच्या मार्गांवरतीच मुलांचा फोकस असतो, त्याच दृष्टिकोनातून मुलं अभ्यास करतात. 12वीचं वेटेज आहे ते याच्यामध्ये कमी झालेलं दिसून येत आहे आपल्याला. परंतु जर का मग अशी एक समान लेवलवरती जर का एक्झाम होणार असेल जी सीबीएसई पॅटर्नवरती तर मग तेव्हा जर बघितलं तर मग तेव्हा 12वीचा जो अभ्यासक्रमाचा वेटेज आहे तो थोडा वाढेल असं वाटतंय का? मग ना त्या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये जर पाहिलं तर बऱ्याच अंशी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची स्वतःची जी क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यावरती जास्त जोर दिलेला आहे. कारण अभ्यासाचा जो काही ढांचा आहे, स्तर जो आहे
किंवा मूल्यमापन पद्धती जी आहे की ज्या आता नवीनच्या याच्यामध्ये मसुद्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा किती गुणांची असली पाहिजे, त्यानंतर त्यांचे ट्युटोरियल्स म्हणा किंवा त्यांचे जे प्रकल्प आहेत, प्रात्यक्षिक परीक्षा आहेत, ह्या सगळ्यांना वेटेज दिलेलं आहे. की पूर्वीची जी परीक्षा पद्धती होती विशेषतः विज्ञान विषयाच्या संदर्भामध्ये किंवा गणित विषयाच्या संदर्भामध्ये आता पूर्ण बदललेली आहे. 11वी पासून बदललेली आहे की 11वी पासून जी बदललेलं आहे ते त्या ठिकाणी सीबीएसईच्या बोर्डाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे बदललेले आहे. आणि त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना या बाबतीमध्ये होणार आहे. कारण आज जे आपण प्रश्न म्हणजे पाहतो की जे या संदर्भामध्ये आपण मी तर एवढं म्हणेन की ज्या टेस्ट आहेत जे एसीक्यू टेस्ट ज्या आहेत तर त्या टेस्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत तर त्याची तयारी जास्तीत जास्त या अभ्यासक्रमामध्ये नवीन अभ्यासक्रमामध्ये झालेली आहे. बरोबर. आणि नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे जर त्या विद्यार्थ्यांची तयारी झाली तर निश्चितच चांगल्या पद्धतीने होणार आहे. नक्कीच, म्हणजे त्यांना ती उपयोगी ठरेल या एक्झामच्या दृष्टिकोनातून. पुढचा आपण फोन घेऊया. दिल्लीवरनं मनीषा आहेत आपल्यासोबत सध्या. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मी मनीषा वैद्य बोलते दिल्लीवरनं. हा बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी 12वीला आहे, सीबीएसई. तर आम्हाला महाराष्ट्रातली सीईटी देता येईल का? बरोबर, तुमचा प्रश्न लक्षात आला. कारण आम्ही इथे AIEEE तर देणार आहोतच. बरोबर. पण आम्हाला महाराष्ट्रातली सीबीएसई पुण्यात येऊन आम्हाला ऍडमिशन घ्यायची इंजिनिअरिंगला. तर आम्हाला काय करावं लागेल? म्हणजे सीईटी देता येईल का की द्यावी लागते का? त्याबद्दल थोडं आम्ही कन्फ्युज आहोत. नक्की नक्की तुमचा प्रश्न लक्षात आलाय. हा मनीषाताई, नक्कीच तुम्ही त्या पद्धतीने परीक्षा देऊ शकता. कारण एकच सामायिक परीक्षा म्हटल्यानंतर आपण कोणत्याही ठिकाणी अभ्यासक्रम तोच असणार आहे, प्रश्नपत्रिका तीच असणार आहे. त्यामुळे आपण त्यावेळेला फॉर्म भरल्यानंतर सहजासहजी आपल्याला त्या ठिकाणी परीक्षा देता येऊ शकेल. नक्कीच, म्हणजे यांना इकडे येऊन महाराष्ट्रामध्ये सीईटी देऊन पुढे ऍडमिशन घेता येऊ शकणं शक्य आहे. आपण या विषयावरती आणखीनही मार्गदर्शन करून घेणार आहोत. पण प्रश्नचिन्हामध्ये इथे घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सीईटी परीक्षेचं बदलतं स्वरूप या विषयी आपण आज चर्चा करतोय. सर, जर का ही परीक्षा एकाच लेवलवर घ्यायची ठरवली नॅशनल लेवलवरती तर इंजिनिअरिंग मेडिकल या दोन्हीसाठी एकच सामायिक परीक्षा असणार आहे. तर मग साधारण ते कितपत योग्य होईल? कारण इंजिनिअरिंगला जाणाऱ्या मुलांची त्यांची वेगळी आवड असते, मेडिकलची वेगळी आवड असते, त्या दृष्टिकोनातून त्यांचा अभ्यास त्यांचे प्रिपरेशन चालू असतात. मग एकच परीक्षा झाल्यानंतर त्यांना ते फायद्याचं ठरणार आहे कशा प्रकारे हे असेल? फायद्याचं ठरणारच आहे, कारण एकच समान त्या ठिकाणचं मूल्यांकन होणार आहे आणि ही आनंदाची बाब आहे. ओके. कारण प्रत्येकाचं जे मूल्यांकन जे आहे ते आपल्या आपल्या विषयाच्या प्रमाणे असणार आहे, परंतु सगळ्यांना चॉईस एकच दिलेला आहे. एकच अभ्यासक्रम आहे, एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. आजही आपण पाहतो की त्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी स्पर्धा चालू आहेत. त्या स्पर्धांमध्ये कोणाला कोणाच्या वाट्याला कोणता प्रश्न आलेला आहे आणि त्या प्रश्नाची काठिण्य पातळी किती आहे. तर प्रश्नपत्रिका एकच आहे, अभ्यासक्रम एकच आहे, तर तो प्रश्न सॉल्व्ह आहे. नक्कीच. ही परीक्षा आपण ज्याप्रमाणे न्यायालयाने निर्णय दिला की 2012 पासून राबवायची आपल्याकडे. तर महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रातल्या मुलांवरती थोडीशी टांगती तलवार आहे नाही म्हटलं तरी, तर मग शासनाने साधारण कशा प्रकारे आता इथे एक स्टँड घेणं गरजेचं आहे? आपण एक हे म्हणून काय सांगू शकता? प्राचार्य स्वतः आहात, त्या दृष्टिकोनातून काय सांगू शकता? निश्चितच या बाबतीमध्ये शासन कार्यकर्ते जे आहेत, मंडळी जे आहेत, ते सकारात्मक भूमिका घेतील आणि ज्या विद्यार्थ्यांचं, पालकांचं की ज्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. कारण बाकीच्या स्टेटने जसं तुम्ही म्हटलात की हे केल्यानंतर त्यांना मिळालेलं आहे, सूट मिळालेली आहे, तशा प्रकारे आपल्याकडेही पॉसिबल आहे का? हो, येस, पॉसिबल आहे. फक्त ते नक्की त्या पद्धतीने प्रयत्न करतील असं आमचा सर्वांचा त्या ठिकाणी दृष्टिकोन आहे. बरोबर, आपण बोलूया या विषयावरती. आपण पुढचा फोन घेऊया. सध्या रायगडवरून निखिल आहेत आपल्यासोबत. बोला निखिल, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मी आता 11th स्टँडर्डला आहे, सायन्सला. तर मला 2013ला सीईटीची एक्झाम द्यायची आहे, तर मला कोणत्या इयरची बुक्स घ्यायला लागतील? बरं, तुमचा प्रश्न लक्षात आलाय. हा निखिल, आपण जो आता प्रश्न विचारलेला आहे की 2013 मध्ये जी होणारी परीक्षा
आपण पहिलं हे पाहूया की 2012 मध्ये कोणत्या प्रकारची परीक्षा आपल्याला द्यावी लागणार आहे संबंधित विद्यार्थ्यांना. जर सीबीएसई बोर्डाच्या धर्तीनुसार जर त्या ठिकाणचं असणाऱ्या अभ्यासक्रमावरती जर आपल्याला सगळ्यांना फॉलोअप करायला लागलं तर निखिल तुला सुद्धा त्याच प्रकारची परीक्षा देणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तयारी ठेवलं पाहिजे आपल्याला. नक्कीच. मग अशी तुम्ही जसं म्हणालात की शासनाकडनं यावरती नक्कीच सकारात्मक विचार होईल, भूमिका घेतली जाईल, कदाचित आपल्याला ही सूट मिळू शकते. आपण बघूया, त्यासाठी वाट बघायला लागेल आपल्याला नक्कीच. परंतु कॉलेज लेवल्सवरती किंवा विद्यार्थ्यांच्या लेवलवरती अशा प्रकारचं म्हणजे ही परीक्षा 2012 मध्ये होऊ नये याकरता काही आता प्रयत्न होत आहेत का, काही पावलं उचलली जात आहेत का संघटित प्रकारे? होऊ नये अशा प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी विद्यार्थी किंवा पालक किंवा संस्था चालक असे कोणी घेऊ शकणार नाहीये. अच्छा. कारण तो निर्णय जो आहे तो शासनानेच घ्यायचा आहे आणि एकदा फॉलोअप करायचं म्हटल्यानंतर मग नाईलाज आहे त्याच्यामध्ये. परंतु नाही म्हटलं तरी जवळजवळ 80% विद्यार्थ्यांचं त्याच्यामधून नुकसान होण्याची शक्यता जास्त वाटेल. साधारण आपण बघितलं तर जो आत्ताचा जो प्रचलित अभ्यासक्रम आहे तो आणि जो येणारा आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचा फरक असू शकतो? अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं आपण तर जसं मगाशी मी म्हटलं की मूल्यमापन पद्धती पूर्ण बदललेली आहे आणि जास्तीत जास्त प्रयोगशीलतेला जास्तीत जास्त वाव दिलेला आहे विद्यार्थ्यांच्या. त्यांची जी कृतिशीलता आहे त्या कृतिशीलतेला जास्त वाव दिलेला आहे. त्यांनी विविध प्रकारचे प्रकल्प केले पाहिजेत हे अपेक्षित आहे. त्यांनी जास्तीत जास्त स्वतःचे प्रश्न स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करून त्या ठिकाणी त्याचे सॉल्व्ह केलं पाहिजे ही त्याच्या पाठीमागची अपेक्षित आहे. आणि इतकंच नव्हे तर प्रात्यक्षिक कार्य हे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घटवून घेतलं पाहिजे. आणि निश्चितच त्यामुळे नवीन अभ्यासक्रम जो आहे त्या नवीन अभ्यासक्रमामध्ये ते साऱ्या गोष्टी अंतर्भूत आहेत आणि त्याचा परिणाम निश्चितच विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये होणार आहे. भविष्यामध्ये त्यांचं जे काही त्या ठिकाणी शिक्षणाचं जो उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट सफल होणार आहे. नक्कीच. आपण पुढचा फोन घेऊया. कोल्हापूरवरनं सध्या डॉक्टर खोत आहेत आपल्यासोबत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. त्यांचा परीक्षा सेम होणार आहे हे बरोबर आहे, आम्हाला काही त्याबद्दल म्हणायचं नाही. पण जर पोर्शनच निराळा आहे ना, महाराष्ट्रामध्ये आम्ही शिकणारी मुलं आणि तिकडे बाहेर शिकणारी, आपला सीबीएसईचा पोर्शनच नाहीये. तर त्यामुळे ती मुलं एकाच परीक्षेला जर बसली तर न्याय कसा काय मिळणार आमच्या मुलाला? नक्कीच. हा डॉक्टर खोत साहेब, आपण आता जे मांडलेलं आहे ते निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु आता आपण स्पर्धेमध्ये मागे पडता कामा नाहीये. समान प्रश्नपत्रिका, समान अभ्यासक्रम आणि समान नॉलेज चेकअप केलं जाणार आहे. त्यामुळे तो विद्यार्थी कोणत्या राज्यामधील आहे, कोणत्या भागातील आहे, ग्रामीण भागातील आहे की शहरी भागातील आहे हा विचारच येणार नाहीये. आणि आपला अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम सुद्धा जे संबंधित विषय जे आहेत त्या विषयाला त्या पद्धतीने त्या ठिकाणी फॉलो करणारा अभ्यासक्रम तशा पद्धतीचा तयार केलेला आहे. आणि फक्त एवढंच आहे की या वर्षी जर सुरू केलं तर त्या मात्र 11वीच्या विद्यार्थ्यांना जो बेनिफिट मिळणार आहे तो 12वीच्या विद्यार्थ्यांना आताच्या मिळणार नाही. त्याच्यामुळे नवीन अभ्यासक्रम जो आहे तो नवीन अभ्यासक्रम 2 वर्ष तरी फॉलोअप झाल्यानंतर त्याचा बेनिफिट नक्कीच त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नक्कीच. तर आपण या विषयावरती आणखीन जाणून घेऊया. आपण प्रश्नचिन्हामध्ये इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. तर ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सीईटी परीक्षेचं बदलतं स्वरूप या विषयावर आपण आज जाणून घेतोय. तर सर, आपण जसं आता आपण म्हणत होतो त्याप्रमाणे की 12वीमध्ये ही जी मुलं आता आहेत जे 12वीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी सीबीएसईचा हा जो अभ्यासक्रम आहे तो आता सध्या त्यांच्यासाठी म्हणजे ते नाही आता अभ्यासात आहे. पण 11वीची जी पहिली बॅच आलेली आहे ज्यांना आता सीबीएसईचा अभ्यासक्रम इंट्रोड्यूस केलेला आहे तर त्यांचं जे परीक्षेचा पॅटर्न असेल 11वीचा किंवा त्यांचा जो अभ्यासक्रमाचा पॅटर्न आहे तो साधारण या वर्षीपासून कसा काय डिझाईन केलेला आहे? हा निश्चितच या वर्षापासून त्यांनी जो आता नवीन अभ्यासक्रम जे सुरू केलेला आहे की ज्यामध्ये मूल्यांकन करत असताना की पूर्वी आपण 300 गुणांची त्या ठिकाणी परीक्षा व्हायची. म्हणजे फर्स्ट टर्म 100 मार्क्स, सेकंड टर्म 100 मार्क्स आणि त्याचबरोबर एकत्रित जे मूल्यांकन व्हायचं त्याच्यामध्ये वार्षिक काम म्हणून 100 मार्कांचं असायचं आणि अशा पद्धतीने 300 मार्कांची परीक्षा व्हायची. एकत्रित निकाल देत असताना 300 पैकी सरासरी काढून 100 गुणांची असायची. आता मात्र त्या ठिकाणी मूल्यांकन पद्धती जी आहे ती बदललेली आहे की यामध्ये 50 मार्कांची पहिल्या टर्म मध्ये लेखी परीक्षा होणार आणि त्याचबरोबर 25 मार्क हे अंतर्गत स्वरूपाचे असतील की या अंतर्गत स्वरूपाच्या
मार्कांमध्ये अपेक्षित हे आहे की MQC टेस्ट जी आहे की ही टेस्ट त्यांनी त्या ठिकाणी घ्यायची आहे, ती 25 गुणांची असेल. त्याचबरोबर त्याला ऑप्शन दिलेले आहेत की युनिट टेस्ट आहे, आणि त्याच पद्धतीने की ज्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर ट्युटोरियल्स वगैरे जे असतात, तर अशा पद्धतीचे एकूण 25 गुणांची ती परीक्षा घ्यायची आहे. 50ची घ्यायची आणि त्याचं कन्व्हर्शन 25 मध्ये करायचं. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये 75 गुण असतील आणि दुसऱ्या टर्म मध्ये की 70 मार्कांची म्हणजे 70 गुणांची लेखी परीक्षा असेल. या 70 गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये त्यांनी पूर्वीचा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे पहिल्या टर्म मध्ये झालेला अभ्यासक्रम, कारण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सुद्धा त्यांनी बदललेलं दिलेलं आहे आम्हाला त्याच्यामध्ये, की त्यामध्ये असं अभिप्रेत आहे की 20% अभ्यासक्रमावरती पूर्वीच्या म्हणजे पहिल्या टर्म मध्ये असणाऱ्या अभ्यासक्रमावरती 20% प्रश्न आले पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीने 70 गुणांची ती परीक्षा लेखी असेल आणि त्याचबरोबर 30 गुणांची की ज्याच्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे ती 20 गुणांची असेल आणि एक प्रकल्प असेल की त्याच्यासाठी 10 गुण आहेत. म्हणजे असे एकूण ते 30 गुण असतील. आणि 25 अंतर्गत गुण जे आहेत की ज्याच्यामध्ये पहिल्या टर्म मध्ये जसं आपण घेतलेलं आहे की टेस्ट असतील, ट्युटोरियल्स असतील, त्याचबरोबर युनिट टेस्ट असतील, तर याचं कन्व्हर्शन करून पुन्हा 25 गुणांचं. म्हणजेच पहिल्या टर्म मध्ये 75 गुण, दुसऱ्या टर्म मध्ये 125 गुण, असे 200 गुण असतील. आणि या 200 गुणांची जी सरासरी असेल ती वार्षिक गुण. अच्छा, अशा पद्धतीने सर्व विषयांच्या बाबतीमध्ये म्हणजे साधारणतः त्या ठिकाणी फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल आणि मॅथ्स असेल, ते त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. म्हणजे साधारण मूल्यांकन पद्धतीमध्ये पण त्यांनी बदल केलेला आहे या दृष्टिकोनातून. नक्कीच आपण पुढचा फोन घेऊया. सध्या औरंगाबादवरनं सायली आहेत आपल्यासोबत. बोला सायली, तुमचा प्रश्न विचारा. बोला सायली. हॅलो मॅम, मी 12th आहे यावर्षी. मला सीईटी एक्झाम द्यायची आहे, बायोसाठी द्यायची आहे मला, मेडिकलसाठी. तर मला महाराष्ट्राबरोबरच तिकडे दिल्लीतही ट्राय करायचंय. तर मग त्यासाठी मला तिकडे द्यावी लागेल, एक्झाम द्यावी लागेल का? आणि जर द्यायची असेल तर, आणि प्लस जर मला नेक्स्ट इयर जर द्यावी वाटली एक्झाम, जर कारण मी लोअर मिडल क्लासमधून असल्यामुळे मला स्कॉलरशिप थ्रू शिकायचंय, तर मग त्यासाठी जर मी प्लस जर सेकंड सुद्धा दिली तर मग मला सिलेबस महाराष्ट्र बोर्डचा असेल का सीबीएसईचा असेल? हा सायली, प्रथम तुला मी परीक्षेच्या शुभेच्छा देतो. तुझा निर्णय जो आहे तो अतिशय स्तुत्य आहे, कारण तू दोन्हीकडून परीक्षा देऊ शकतेस. परंतु शासनाने जर निर्णय आपल्याकडून जर घेतला की एकच सामायिक परीक्षा जी आहे ती आपण जर देणार असलो तर प्रश्नच राहणार नाहीये. आणि जर शासनाने निर्णय घेतला की आपल्या दोन्ही पद्धतीने ज्या आहेत त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या डेट्स वगैरे विचारात घेऊन तर देता येऊ शकेल. तर अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम समान करायचं की नाही याच्यावरती शिक्कामोर्तब जोपर्यंत शासन करत नाही तोपर्यंत या बाबतीमध्ये आपण दोन्हीकडून परीक्षा देण्याची पद्धत आहे आणि देता येऊ शकते. नक्कीच, जसं दोन्हीकडनं परीक्षा देता येऊ शकते त्यांना, परंतु हा संभ्रम तर कायम आहे. साधारण शासनाकडून या निर्णयाची जी काय त्याच्यावरती शिक्कामोर्तब ते साधारण तुमच्या दृष्टिकोनातून कधीपर्यंत अपेक्षित आहे? कारण मुलांकडे जर बघितलं तर वेळ खूप कमी आहे. त्यांना जर का अभ्यास करायचा झाला दोन्ही याचा, तर त्यांच्याकडे खरंच एक 4 महिन्याचा पण अवधी नाहीये. तर साधारण कधीपर्यंत अपेक्षित आहे असं आपण म्हणू शकतो? लवकरात लवकर त्याच्यावरती तोडगा निघावा आणि मुलांचं, पालकांचं किंवा तुमच्या सर्वांची त्या ठिकाणी संभ्रमित अवस्था झालेली आहे त्या अवस्थेपासून शासन लवकरात लवकर त्याच्यावरती मार्ग काढेल. आणि साधारणतः म्हणजे ह्या आठवडाभरामध्ये जर तो निर्णय झाला तर अतिशय चांगल्या पद्धतीचा होऊ शकेल. कारण जसजसे दिवस परीक्षेचे जवळ येतात तसं विद्यार्थ्यांचं आणि सगळ्यांचीच संभ्रमित अवस्था निर्माण झालेली आहे. नक्कीच, यावेळेला जर का 2012 मध्ये आपण जर का ही परीक्षा घेणार नसू, सामायिक लेवलवरती जर का नसेल आपली ही परीक्षा, तर मग साधारण महाराष्ट्र बोर्डाच्या ज्या विद्यार्थ्यांना जी परीक्षा द्यायची ती नॉर्मलच असेल का? म्हणजे सीईटी जी आपण देतोय मागच्या वर्षीपर्यंत तशीच असणार, मग त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा फरक नसणार आहे. आपण नक्कीच आपण ही जी परीक्षा घेतो त्याच्यामध्ये जर पुढच्या वर्षी जर काही घेतली सामायिक लेवलवर, त्याच्या मूल्यांकन पद्धतीमध्ये पण काही बदल करण्यात येतील का? जसं आता आपण म्हटलं की 11वीच्या परीक्षेच्या याच्यामध्ये त्यांनी बदल केलेत, तसं त्याच्यामध्ये पण असतील का? सेंट्रल लेवलची जी आहे ती मूल्यांकन पद्धती एकच आहे, त्याच्यामध्ये काय ते बदल करणार नाहीतच आहेत.
आणि त्याचा अपेक्षित त्यांना जो मसुदा हवा आहे तो त्या ठिकाणी वेबसाईटला त्यांनी दिलेला आहे. आणि त्या पद्धतीने परीक्षेची तयारी करावी. बरं, नक्कीच. आपण पुढचा फोन घेऊया. सध्या जळगाववरून इतेश आहेत आपल्यासोबत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅम. हा, मला म्हणजे या वर्षी आता मी आता 11वीला आहे. तर मग या वर्षी 11वीचा असा नियम आलेला आहे की दोघं ग्रुप ठेवणं कंपल्सरी आहे. तर मग मला बोला. हा, तर मग मला फक्त मॅथ ग्रुप ठेवायचा आहे, बायोलॉजी नाही नको हवंय मला. तर मग त्यासाठी काय करावं लागेल? मग शासनाकडनं नियम आला की दोघं ग्रुप ठेवणं कंपल्सरी आहे. मग ते कॅन्सल होऊ शकतं का की दोघं ग्रुप ठेवणं कंपल्सरी राहील? तुमचा प्रश्न लक्षात आला. विद्यार्थी सर्वसाधारणतः दोन्ही ग्रुपचा विचार करत असतात की मेडिकलला जायचं की इंजिनिअरिंगला जायचं आणि त्या पद्धतीने परीक्षा देत असतात. आणि हे दोन्ही पातळीवरती देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. आता सेंट्रलाइज जर एकदा झाल्यानंतर त्या पद्धतीची परीक्षा असणार आहे ती एकच सामायिक परीक्षा असणार आहे. म्हणजे मेडिकलसाठी सुद्धा तीच असणार आहे, इंजिनिअरिंगसाठी सुद्धा तीच असणार आहे. त्यामुळे दोन्ही यांचा अभ्यास करणं म्हणजे जर विचार केला आपण तर ती जी एक मेथड येणार आहे पुढे त्याचाच विचार करून आपला निर्णय घ्यावा लागणार आहे. नक्कीच नक्कीच. सर, आज तुम्ही इथे आलात आणि या विषयावर एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर नक्कीच सीईटी या परीक्षेचं स्वरूप बदलणार आहे. याच्यावरती महाराष्ट्र शासनाचा जो काही निर्णय आहे तो लवकरच आपल्या समोर येईल. परंतु तोपर्यंत विद्यार्थ्यांना, महाराष्ट्र बोर्डाच्या स्पेशली ज्या विद्यार्थी आहेत त्यांना यावर्षी जे 12वीला अपेअर होणार आहेत त्यांना दोन्ही अभ्यासक्रमांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग तो सीबीएसई असो किंवा महाराष्ट्र बोर्ड असो, पुढे जाऊन त्याच्यामध्ये त्यांचा फायदा निश्चित आहे असंच सरांचं म्हणणं आहे. तेव्हा आता परीक्षेची वेळ जवळ आलेली आहे, अवधी आपल्याकडे कमी आहे. तेव्हा दोन्ही अभ्यासक्रमांचा अभ्यास करून पुढे जाणं हेच विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी श्रेयस्कर आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रश्नचिन्हामध्ये या विषयासह आत्ता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह गुरुवारी. तोपर्यंत नमस्कार.